राम कृष्ण हरे हरे जय जय 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 राम हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय 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 राम जने सुख झाले हो साधने तो विठ्ठल जय भारत बरवा ओ हा विठ्ठल बरवा जय भारत जने सुख झाले हो साधने तो विठ्ठल विठ्ठल साधने विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा पाहता लोचने सुख झाले हो विठ्ठल 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 बरवा ओहा माधव परवा विठ्ठल बरवा ओहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा 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 तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा 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 माधव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुधा सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी मनोज विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व परक्मा देवी परक्मा देवी विठ्ठल बरवा हाय बाबा रखमा देवी वाला बाबा रखमा देवी वाला तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम ह्याचे दान देगा देवा ह्याचे दान देगा देवा ह्याचे दान देगा ह्याचे देवा दान देगा देवा तुझा विसरण व्हावा 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 कोण गाईन आवडे गुण गायीन आवडी कोण गाईन आवडे गुण गायीन आवडी ह्याची माझी सर्व जोडी 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 न लगे मुक्ती आणि संपदा 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 संत संग दे सदा 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 गुण गायन आवडे गायन गायन आवडी गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी 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 ह्याची माझी सर्व तुका म्हणे गर्भवासी 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 सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी आमासी गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी
हा हा ना हा हा ना मारा ना ना हेची दान देगा देवा 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 हेची दान देगा देगा देवा हेची दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण तुझा 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 विसरण तुझा 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 विसरण भावा तुझा विसरण तुझा विसरण भावा गुण आवडे तुझा विसरण भावा तुझा 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 विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाई गुण गाई आवडी सर्व हेची माझी 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 हेची हेची माझी हेची हेची माझी माझी हेची माझी सर्व जोडी सर्व हेची माझी हेची हेची माझी हेची माझी हेची माझे सर्व जोडीचे माझे सर्व हेचे आयना हेची माझी सर्व जोडी
साने द पद मगरे गणे रे मणे द पद मगरे गणे रे मणे साने द पद मगरे मारी एचे हेची माझी सर्व हेची माझी सर्व जोड़ी सर्व जोड़े माझी माझी चदरिया जिन के राम नाम रस पीनी चदरिया जिन विठ्ठल 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 हरा विठ्ठल हरा विठ्ठल हरा विठ्ठल 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 विठ्ठल
टाळी वाजवा टाळी वाजवा जरा विठ्ठल विठ्ठल म्हणा वा वा आज के आनंद की जय वाह वाह सब लोग भाव से वाह वाह चैतन्य महाराज क्या हेची दान दे ग देवा हेची दान दे ग देवा तुझा विसर गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मध्ये गर्भवाशी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल विठ्ठल योक्ता प्रवेश मम वाचमिमां प्रसूतां संजीवयत् किल शक्तिधर सुधा अन्यांश हस्तचरण शवनत्वगादी
प्राणा नमो भगवते पुरुषायस्तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा दुसरे चरणा संतांचे या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदि वल्लभं संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि तुभ्यं क्षीरसागरंत जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरंजनं नित्यबोधं चिदानंदं सद्गुरुं त्वं नमामि विठ्ठल विठ्ठल हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या पवित्र अशा दृष्टिक्षेपात पवित्र असणाऱ्या ह्या खंडाळे गावामध्ये श्री रोकडोबा महाराज यांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये रुक्मिणी प्राण संजीवन अनंत करुणाघन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय
अनंत कृपा मूर्ती संत विभूषित जगद्गुरु श्री संत तुकोबराय अधिक सर्व संतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी गायक वादक गुणीजन महाराज मंडळी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते पत्रकार आदी पंचक्रोशीतून आलेली सर्व भाविक भक्त बहुश्रुत श्रोते मृदंग वादक हार्मोनियम वादक चोपदार विनेकरी ह्या सर्वांच्या मेळाव्यामध्ये कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग अनंत कृपा मूर्ती संत विभूषित जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या परिचयाचा मागणी पर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज बोलतायत देवा मला हेच दान दे. कोणतं दान? तुझा विसर न व्हावा. पहिली गोष्ट आहे तुकोबरायांनी मागणी मागावी का, आणि जर मागायचीच आहे तर तुझा विसर न व्हावा. तुकोबरायांना देवाचा विसर होता का? मागणी मागितली ठीक आहे, मग देवाने कदाचित विचारलं असावं का हो तुकोबा, मी जर तुम्हाला हे दिलं तर तुम्ही काय कराल? गुण गायीन आवडी. देवा मी तुमचं गुणानुवाद गायन, कारण मला माहित आहे तुम्ही गुणवान आहात. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वस्तीचे मला माहित आहे, म्हणून तुमचे ते गुणानुवाद आवडीने गावीन. सवडीने नाही, आवडीने. हेची माझी सर्व जोडी. हे त्यासाठीच मला भेटलंय. जोडीली मनुष्य देहाशी. हेची माझी सर्व जोडी. जोडी म्हणजे मिळालं कशासाठी? गुण गायीन आवडी. हे आवडीने गुण गाण्यासाठी हे मला सर्व अनुषंगाने प्राप्त झालं. काय तुकोबा, हे काय मागणं झालं का रे? का हो, असं कुठं मागत असतात का? काहीतरी चांगलं मागा ना. मुक्ती घ्या ना, मुक्ती. म्हटले आम्हाला मुक्ती नको आणि आम्हाला नुक्ती नको. नुक्ती कळते ना? नुक्ती आमच्या जुन्नर तालुक्यात बुंदीला नुक्ती म्हणतात. आम्हाला मुक्त्या किती आहे? 5 मुक्त्या आहे. किती आहे? 5. महाराज आतापर्यंतचे जेवढे महाराज आले त्याने 4च सांगितले. हो, हे 5वी कोणती? म्हणून तर मला एवढ्या दुरून बोलवलं. मी 5वी सांगणार आहे तुम्हाला, धावत्या वेळेत सांगणार आहे, कारण ह्या सर्व अभंगावर सर्व चिंतन होईल असं मला वाटत नाही, कारण उशिरा गाडी आपली धावती आज. पण मात्र मुक्ती न लगे. मग संपत्ती घ्या, संपदा न लगे. न लगे मुक्ती आणि संपदा. कारण मला माहित आहे धनाच्या मागे 15 अनर्थ आहे. मग ते कोणते आहे? पंचदशीच्या अनुषंगाने मी बोलेल. संपदा न लगे. मग पाहिजे तरी काय? फक्त मला संतांची संगती अभिप्रेत आहे. मला बाकी काही नको. देवा संत संग देई सदा. महाराज हे मागणं बरं नाही. तुम्ही जर असं मागत असाल गर्भवास चुकणार नाही. खुशाल घालावं. कोण घाबरतंय? आम्हाला माहित आहे गर्भवासात घाबरण्याची आम्हाला गरज नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे. आता सुख आणि गर्भवास हे शब्द दोन्ही टोकाचे आहे, विरुद्धार्थी आहे. किती विरुद्धार्थी आहे? शेवटी जाता जाता आपण पाहू, पण तरी महाराज म्हणतात सुखे गर्भवासी घालावे. तरी पण हेच तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. काय करणार? गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठला विठ्ठला अभंगातील प्रतिपाद्य विषय पाहिला. सरळ थोडक्यात बातम्या. किती मिनिटाच्या असतात? अर्धा तास, 15 मिनिट, 2च मिनिटाच्या असतात. शहाण्या माणसाने सकाळी 7 वाजता TV पाहावी 2 मिनिट,
आज रात्री 10 वाजता टी व्ही पाहावी, 2 मिनिट, या 4 मिनिटात देशात, भारतात, महाराष्ट्रात काय चाललंय हे सर्व 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 लक्षात येतं. किती मिनिटात? 4 मिनिटात. तसं आपण सरळ अर्थ पाहिला. आपल्या ह्या पवित्र असणाऱ्या खंडाळे गावामध्ये गेली 33 वर्ष या ठिकाणी श्री रोकडोबा देवाच्या उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. हे 34वे वर्ष 4/5/2024 रोजी ते आज 10/5/2024 रोजी आज जागराचं कीर्तन आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा अभंग आहे. आणि मी ज्या संस्थेमध्ये शिकलोय त्या माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचा अलिखित नियम आहे की जागराच्या दिवशी शक्यतो मागणीपर प्रकरणातील चिंतन असावे. म्हणून या ठिकाणी ह्याची दान देगा हा अभंग घेतलाय. आज उपांत्य सेवा आहे, उद्या काला आहे. उद्याचा काला झाला की यावेळेस सायंकाळी कोणीही यायचं नाही. हे मी का सांगतोय? कारण तुम्हाला आता 7 दिवस सवय पडलेली असेल, मग तुम्ही उद्या इथे सर्व याल म्हणून सांगतो, येऊ नका. काला झाला हाला, परत आला काला, नाही गेला खाशील टोला, असं होईल. म्हणून समस्त ग्रामस्थ खंडाळे व अखंड हरिनाम सप्ताह युवा यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने चालत आलेला हा कार्यक्रम. मला आता सर्वांचे नाव माहीत नाही नाना, आता एकाचे जर नाव घेतले तर बहुतेक वेळ जाईल. पण इथे परमश्रद्धे प्रातस्मरणीय गुरुवेरे हरिभक्तीपरायण आदरणीय अरुणजी महाराज उंबरेकर महाराज यांच्या आशीर्वादाने खरं तर आजचा अभंग हा तुकोबारायांचा आहे. आणि आज ज्यांच्या सानिध्यात आहे भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या, खंडेरायाचं चिंतन मी स्वतंत्र करेन. परत येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. अरुणजी महाराज उंबरेकर, आमचे भावार्थ महाराज उंबरेकर, इथे आल्यानंतर वैष्णवच्या घरी येण्याचा योग आला. तिथे बसलो, चर्चा झाली नानांसमेत वगैरे. आणि माझे परम मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांची कीर्तन सेवा काल तुम्ही ऐकलीत ते संतोषजी महाराज खेडकर महाराज या ठिकाणी आहेत. आणि बघा ना किती भाग्य आहे, आजचे कीर्तनकार उभे आहे. काल ज्यांचं कीर्तन झालं ते हजर आहे, परवाला ज्यांचं कीर्तन झालं ते हजर आहे. 3-3, 4-4 कीर्तनकार या ठिकाणी आहे. मग मला सुद्धा त्याच पद्धतीने सांगणं गरजेचं आहे. बरं, ते सांगितलं 4 त्यांची होती. अरे बापरे, बाबांचं नाव क्या बात आहे. महाराज परमश्रद्धेय आदरणीय गुरुवेरे मोरे महाराज ज्यांची कीर्तन सेवा झाली ते इथे हजर आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय नरवडे वसंतजी महाराज नरवडे. म्हणजे पहा ना, अख्खा सप्ताच इथे आहे हो. अख्ख्या सप्त्याचं कीर्तन इथे आहे. मग सगळ्या सप्त्याचे जर कीर्तन इथे असेल तर महाराजांनी सुद्धा आज रांगेत चालणंच गरजेचं आहे. विठ्ठला गायनाचार्य वादनाचार्य फार छान आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज, सोपनजी महाराज काका महाराज या ठिकाणी आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण समाधानजी महाराज काका महाराज या ठिकाणी आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण वसंतजी महाराज या ठिकाणी आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण दरवडे महाराज या ठिकाणी. हे सर्व भक्ती शक्ती वारकरी शिक्षण संस्थेची असणारी ही विद्यार्थी मंडळी, खंडाळे गावाचीच असणारी ही, ह्या गावामध्येच असणारी ही मंडळी, या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज. वा वा वा, बरं वाटलं. तुम्ही एवढ्या सुंदर टाळ्या वाजायला लागलेत ना. आणि उपस्थिती खूप आहे हो. मी पाहिलं महाराज, गाव छोटं आहे तुमचं, पण एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढी मोठी उपस्थिती आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. पण लक्षात घ्या, तुम्ही टाळ्या वाजवल्या ह्या तुमच्यासाठीच वाजवल्या. याने किती सुंदर चाल म्हटलंय मा देशराग, किती सुंदर. आणि आदरणीय हरिभक्तीपरायण प्रशांतजी महाराज
पराग वा आमच्या काका महाराजांच्या गावचे तेंदूर पाबळ नाही तेंदूर केंदूरचे आहे महाराज. सुंदर वाजवलं. अक्षरशः मी तुमच्या मृदंगाकडे पाहत होतो. मी म्हणत होतो वा क्या बात आहे. आणि गायन सुद्धा त्याच तोडीचं होतं. वा क्या बात आहे. मी वा वा का करत होतो त्याचं कारण मी सुद्धा चालीचाच महाराज आहे. चालीचा भलत्या नाही, हसू नका. मी भलत्या चालीचं नाही बोलत. तशी चाल मला नाही जमत. मी गायनाची चाल बोलतो. आणि एक सांगू, एवढं सुंदर वाजवलं महाराज, एवढं सुंदर गायलं. पुन्हा एकदा होऊ द्या ना टाळ्या. आणि पुन्हा जेव्हा जेव्हा ते प्रमाण म्हणेल तुम्हाला जर आवडलं, कोणाचंही असू द्या, माझं असू द्या, कोणाचंही असू द्या, जर प्रमाण आवडलं तर टाळ्या वाजवायच्या. तुम्ही जर टाळ्या वाजवल्या तर आम्हाला प्रोत्साहन मिळेल. आम्हाला जर प्रोत्साहन मिळालं तर आम्ही त्याच्याहीपेक्षा आणखीन चांगली चाल काढण्याचा प्रयत्न करू. आणि मग तुम्हाला बरं वाटेल. आजचं कीर्तन छान होईल आणि माझ्या पंढरीश परमात्म्याला आणि रोकडोबा बाबांना सुद्धा आवडेल, महाराजांना सुद्धा आवडेल. कारण तुम्हाला किती आवडतं त्याहीपेक्षा त्यांना आवडण्यासाठीच आपल्याला कीर्तन करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला गावाची शोभा हे वेश सांगत असत. घराची शोभा हे अंगण सांगत असत. आणि मंदिराची शोभा किंवा सप्ताहाची शोभा ही उपस्थिती सांगत असते. तुमची उपस्थिती फार छान आहे. त्या छोट्याशा बाळाला पाहिलं, काय नाव त्याचं? चैतन्य. चैतन्यच ना? तर सोहम. वाह, सोहम शब्दाचा मारा केला. काय मारा केला महाराज. काय नाचलंय ना ते. अक्षरशः त्याची घरी गेल्यावर दृष्ट काढा, एवढं सुंदर नाचलं. मला तर वाटलं विनाच पकवाजाच्या तोंडात देतो की काय. बरं एवढ्यावर भागलं नाही. म्हटलं वा, असाही पठ्ठ्या पाहिजे पारमार्थिक क्षेत्रामध्ये. विठाला विठाला. आणि बहुतेक हे भक्ती शक्ती वारकरी शिक्षण संस्था खंडाळेमध्येच घडतो बरं का. असं फार धन्यवाद तुम्हाला. तुम्ही असे सुंदर सुंदर विद्यार्थी तयार करताय. चला, वेळ माझ्याकडे कमी आहे. 1 तासामध्ये चिंतन, शक्यतो 1.5 तासामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करेन. अभंग तुकोबारायांचा आहे. ज्ञात अज्ञात सर्वांना पुन्हा एकदा साष्टांग प्रणिपात करतो. हार्मोनियम वादक आहे, विनेकरी, चौकदार सर्वांनाच. आणि सरळ सरळ अभंग जरी आपण पाहिला असेल तर अभंगाची भूमिका अशी आहे की ह्या भूमिकेचं चिंतन करीत असताना आपण तुकोबारायांचा अभंग घेतला. अभंग मागणीपर आहे. पहिली गोष्ट अशी आहे, तुकोबारायांनी देवाकडे मागणी मागावी का? मागणी मागणाऱ्याचा दर्जा हलका समजला जातो. महाराजांचेच कितीतरी प्रमाण आहे. भिक्षापात्र आणि व्यवसाय काला करीतो गाढव. जो भिक्षा मागतोय ना त्याला तुकोबाराय गाढव म्हणतात. भिक्षापात्र अवलंबने जडो जिनेला जिरवाणे ऐशी आही नारायणे उपे शिजे सर्व. जो भिक्षापात्र अवलंबतो त्याचं जिन जळो असं महाराज म्हणतात. त्याची उपेक्षा करावी असं महाराज म्हणतात. आणि पुढे बोलू महाराज त्याच्याही पुढे. महाराजच नाही, आणखी मला एका संतांचं प्रमाण आठवतं पहा. रहिमन नावाचे संत होऊन गेले. ते म्हणतात, रहिमन व नर मर चुके जो कहीं मागने जाए उनसे पहले वो मरे जो मुख निकसत नाही. जवळजवळ ती माणसं मेलेली असतात म्हणे जे कोणाजवळ काहीतरी मागतात. एरवी तरी माझी बघता, ये रवी तरी माझी या बघता. काय राजाची कांत भीक मागे. जे कोणाजवळ काहीतरी मागतात ना त्यांचं असणारं जिनं हे ठीक आहे. आणि एक शास्त्रकार पण बोलतात महाराज, तृणादपि लघुस्थूल स्थूलादपि याचक वायुनाम किम न नित सौम्यमयम पार्थ येदिति. मुलांना मला सांगा रे, गवत पाहिलं का? गवत, ए गवत पाहिलं वा. आणि कापूस रे, ए कापूस, ए झोपले की काय?
नाही तसं काही टेन्शन नाही. तुम्हाला सुद्धा सांगतोय बरं का, जेवढ्या महिला पुरुष तुम्ही आलात ना, हां, झोप जर आली ना तर लक्षात घ्या, सुरुवातीपासून सांगतो, कोणाचे पाय दुखत असेल, कोणाचे गुडघे दुखत असेल, बिनधास्त पाय पसरून बसा, माझ्या कीर्तनात मला आवडेल. हां, आवडेल. कारण माझं वय आज 49 आहे. माझे जर गुडघे दुखत असेल तर तुमचं काय महाराज, तुमचं काय बाबा? तुम्ही तर माझ्यापेक्षा किती मोठे आहात, सिनियर आहात. आणि सिनियर सिटीजनची जास्त गर्दी असती. हे गाव एवढं चांगलं आहेत ना, इथे ह्या तरुणांची उपस्थिती जास्त आहे. टाळ्या पुन्हा एकदा. वा, नमस्कार तुम्हाला सर्व तरुणी तरुणांना नमस्कार माझा. मला सांगा, कापूस माहीत आहे की नाही रे? हां, मग आता ह्या मुलांना कापूस माहीत आहे. मी काय म्हणत होतो, पाय दुखले बिनधास्त लांब करा, काही टेन्शन घ्यायचं नाही. झोप जर आली ना बिनधास्त झोपा, मला अजिबात काही बोलायचं नाही. फक्त घोरू नका. मला घोरणाऱ्या लोकांचा लय राग येतो. कारण आम्ही वारीत चालतोय बाबा, कसे लोक अक्षरशः कधी कधी पाहावं लागतं, हा व्यक्ती कुठे झोपणार आहे, आणि त्या व्यक्तीला झोपलेला पाहून मग 2-3 घराच्या अंतरावर आपण झोपावं लागतं. नाहीतर आपल्या झोपेचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. बरेचसे लोक झोपतात आणि घोरतात की नाही, आणि त्यांचे प्रकार लय फार भारी असतात. काही काही असे घोरतात पहा, मला वेदांत सांगायचं आहे पुढे. त्यानंतर पुन्हा काही काही असे घोरत नसेल तर असे घोरत, असे काही काही घोरतात. फक्त घोरू नका, झोपा. विषय काय? गवत आणि कापूस आहे की नाही? गवत हलका की कापूस रे? तुम्ही सांगा, गवत हलका आहे की कापूस आहे? कापूस हलका. पण लक्षात घ्या, शास्त्रकार असं सांगतंय, कापसापेक्षा सुद्धा मागणारा हलका आहे. मग शंका निर्माण होती, महाराज जर हवा जर आली तर कापूस उडून जाईल, मग कापसापेक्षा हलका असणारा याचं का उडून जात नाही? त्या शास्त्रकारांनी उत्तर दिलं, कापूस का उडून जात नाही त्याचं कारण, कापूस जर उडून गेलं तर मामयम पार्थ येदिती, ते असणारं जे तो असणारा जो याचक आहेत ना, कापूस उडून नेतो, पण याचकाला हवा उडून नेत नाही, वारा उडून नेत नाही. त्याला भीती वाटतं. कोणाला? वाऱ्याला. कदाचित मी जर याचकाला वर उडून नेलो तर तो याचकच माझ्याजवळ हात पसरेल. मामयम पार्थ येदिती, मला काहीतरी दे. म्हणून वारा त्या याचकाला उडून नेत नाही, कापूसाला नेतो. मुद्दा लक्षात घ्या. मागणाऱ्याचा दर्जा एवढा हलका आहे. पुढे बोलू तुकोबारा एका प्रमाणामध्ये बोलतायत, काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, आम्हा अनुचित, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत से काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत से काही मागणे अमानुचित, काही मागणे
झोपलात का? वाजवा की मग जोरा. एवढं सुंदर म्हटलं ना तुम्ही, बरं वाटलं ना त्यांना. बघा बरं किती खुश झाले ते. काही मागणे आम्हा अनुचित, काही मागणं हे आम्हाला अनुचित आहे. अन म्हणजे नाही आणि उचित म्हणजे योग्य. लक्षात घ्या, तुकोबराय म्हणतात काही मागणं हे आम्हाला अनुचित आहे. याचा अर्थ काही मागणं उचित असलं पाहिजे. याला अनुमान प्रमाण म्हणतात. प्रत्यक्ष प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, शब्द प्रमाण, अनुमान. 6 प्रमाण आहे महाराज. त्यातील अनुमान प्रमाण. अनुमान कशाला म्हणतात? ज्या अर्थी नदीला गढूळ पाणी आलं, पाऊस झाला, त्या अर्थी कुठेतरी पाऊस झाला असला पाहिजे, याला अनुमान म्हणा. ज्या अर्थी तिथे धूर निघतोय, त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे. यत्र यत्र धूमा तत्र तत्र वन्नी. ज्या अर्थी एवढे सुंदर सुंदर छोटे छोटे मुलं मुली कीर्तनाला आलात, त्या अर्थी यांचे आई वडील दारुडे असले पाहिजे नाही. ज्या अर्थी एवढे छोटे छोटे सुंदर सुंदर हे मुलं ह्या मुली कीर्तनाला आलात ना, त्या अर्थी यांचे आई वडील चांगले असले पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रस. बघा ना महाराज, जिकडे पाहावं तिकडे सगळी तरुणांचीच संख्या आहे. म्हणून या ठिकाणी जे तरुण मंडळ ह्या सप्ताहाचं नियोजन करतं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या पडतात. बरं वाटतं व. आणि असे तरुण येत नाही. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. नाहीतर आमच्या कीर्तनामध्ये वायर गेलेले, फ्यूज गेलेले, डीपी जळालेल्या, जाऊ द्या ते काही बोलणार नाही मी. आज फार महत्वाचा अभंग आहे. ज्या अर्थी काही मागणं हे अनुचित आहे, त्या अर्थी काही मागणं उचित असलं पाहिजे. आता मला सांगा, उचित म्हणजे काय आणि अनुचित म्हणजे काय? ऐका, लक्ष द्या. एका व्यक्तीला 7 लाखाचा कांदा झाला. किती? 7 लाखाचा. त्या व्यक्तीने कांदा विकला, पैसे आले, घरी गेला, बँकेत पैसे ठेवले, घरी दाखवलेच नाही आणि होम मिनिस्टरला विचारलंच नाही. अशी तापली, अशी रागावली, फन 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 फन. घरी आला, पाणी दे, घ्या 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 तिला. चहा कर, करता येत नाही का? समजत नाही का? अगं साखर दिसत नाही मला, चहापत्ती दिसत नाही, दूध, डोळ्या फुटल्या का? घेता येत नाही का? का झालं हे? 7 लाखाचे कांदे विकले आणि थोडंही विचारलं नाही. अगं अशी काय करतेस? असं धसफूस करू नको. मला मराठीत सांग, काय झालं? काय झालं? काय झालं विचारताय बाया? उठबस शेतात, उठबस शेतात. कधी पाहुणा पाहिला नाही, कधी तुमच्या आईला पाणी दिलं नाही, कधी तुमच्या बापाला चहा दिलं नाही, कधी तुमच्या बहिणीकडे सुद्धा लक्ष दिलं नाही, तुमच्या पाहुण्याला कधी 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 काही विचारलं नाही, शब्दाने सुद्धा त्यांना बोलले नाही. माझी बहीण आली तिला फक्त पिशव्या भरून दिल्या, माझी आई आली तिला पिशव्या भरून दिल्या, माझा मेवणा आला फक्त त्यालाच पिशव्या भरून दिल्या, मी कोणालाच काही दिलं नाही, तुमच्या पाहुण्याकडे मी पाहिलं नाही. आणि बया उठबस शेतात, उठली की शेतात, पाणी भरायला मीच, कांदे काढायला मीच, काय भरा मीच. अगं मराठीच काही नाही बया. तुम्ही म्हणत होते मला चांगली साडी घेतोय, चांगली साडी घेतोय, एवढी एवढी पैसे आले बँकेच्या उरावर घातले. अगं काळजी करू नको. मग मराठीत सांग ना, साडी पाहिजे का? तुम्ही सुद्धा पतीला साडी घेऊन मागावी बरं का. आता घरी गेलात ना की ह्यांना सांगा, हो डॉक्टर काळे महाराज बोलले होते पतीला साडी घेऊन मागा, आणि चांगली मागा बरं का. 1.5 लाखाची पैठणी. पैठणी मी तुमच्याच पार्टीचा आहे. किती? 1.5 लाखाची. 1.5 लाखाची पैठणी. आणि शिवाय राणी कलर मागा, आणि मॅचिंग झालं पाहिजे ब्लाऊज सुद्धा, कारण मॅचिंगचं लय जमाना आहे महाराज. पहा तुम्ही, हिरवी साडी, हिरवं ब्लाऊज, हिरव्या बांगड्या, हिरवंच नाकातलं, हिरवंच कानातलं, हिरवंच इथे आहे ना, हिरवीच टिकली. मी म्हणतो नवऱ्याला हिरवा कलर दिला तर जमणार नाही का? आहा तक मॅचिंगच. एक बोलू तुम्हाला, घरी जा, नवऱ्याला सांगा, अहो डॉक्टर काळे महाराज म्हटले आज तुम्हाला चांगला पैसा झाला असेल, नसेल उसना काढा, उधारी दादा 1.5 लाखाची मला पैठणी घेऊन द्या. द्यावंच लागेल महाराज.
सांगेल कोणाला नाही घेतली तर तुका म्हणे नग्न भात परितेला स्वामीशी. नवऱ्याने नाही घ्यायची तर मग शेजाऱ्याने घेऊन मागायची. नवऱ्याला नाही मागायची तर काय शेजाऱ्याला? नाही नाही, नवऱ्यालाच मागा. ऐकताय ना? का ही मागणी उचित आहे का अनुचित आहे मला सांगा. योग्य आहे की अयोग्य आहे? साडी नवऱ्याजवळ घेऊन मागणं चांगलं का वाईट? हा, चांगलं आहे. याला म्हणतात उचित. सुंदर नवऱ्याने पैठणी आणली महाराज 1.5 लाखाची, आणि त्या बाईने आता तिचा रुसवा गेला आणि एवढी खुश झाली. अहो त्या दिवशी मी तुम्हाला बोलले बरं का, पण गंमत गंमत खरं सांगू तुमच्यासारखा नवरा ह्या जगात दुसरा नाही. कधी? 1.5 लाखाची पैठणी आल्यावर. मग ठीक आहे, आता ऐका. आणि त्या बाईने ना ती पैठणी 1 दिवस नाही घातली, 15 दिवस तीच पैठणी घातली. आंघोळ केली का तीच, आंघोळ केली का तीच, धुतलीच नाही. किती दिवस? 15 दिवस. 15 दिवस पैठणी तीच घालायची, तीच बाहेर जायची, तीच घालायची, तीच. आणि असं करता करता पतीला 16व्या दिवशी बोलली, आहा ऐका ना, काय सुंदर कलर आणलाय तुम्ही, राणी कलर मला खूप आवडलाय हो. 15 दिवस मी पैठणी काढली नाही बघा. कुठेही जायचं असेल तेच, कुठेही जायचं असेल तेच. आता खरं सांगू का, मी आता थोड्या वेळा स्नान करते, आणि एकदा माझं स्नान झालं की माझी एवढी पैठणी धुवून द्या. का हसलात? आता त्यांनी आणल्यावर त्यांनी धुवून द्यायला पाहिजे की नाही? हां, नमस्कार. मग तुम्हाला लक्षात घ्या, पैठणी घेऊन द्या. योग्य की अयोग्य? योग्य आहे. पण माझी पैठणी धुवून द्या, योग्य की अयोग्य? अयोग्य आहे. तशी काही मागणी उचित आहे आणि काही मागणी अनुचित आहे. या ठिकाणी मुळात तुकोबाराय म्हणतायत, आम्ही काही मागणे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. वडील, वडील ह्या शब्द दोन्ही अर्थ घ्यायचे, एक मलवंश आणि एक ज्ञानवंश. मलवंशाच्या दृष्टिकोनातून तुकोबारायांच्या कुठल्याही वंशाने देवाकडे हात पसरला नाही, कुठल्याच. मग बोल्लोबा विश्वंभर बाबांपासून तर बोल्लोबारायापर्यंत देवाला काही मागितलं नाही, म्हणून त्यांच्या सेवेचं एवढा भार देवाकडे झाला होता की ते खाली पाहिजे म्हणून. तुकोबाराय आले की खाली पाहिजे. हा झाला मलवंश. तुकोबारांचा ज्ञानवंश पहा. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्याशांबरी शुक शौनक विश्वदालभ्याम रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मान परम भागवतान स्मरामी. प्रल्हाद पहिला तुकोबारांचा ज्ञानवंश आहे. मला सांगा, प्रल्हादांनी देवाला मागितलं का? बरं, देव प्रल्हादावर प्रसन्न झाले की नाही? प्रगट पण झाले, प्रल्हादावर प्रसन्न पण झाले. आपल्या मांडीवर बसवलं, जिभेने चाटलं देवाने, कारण ते नरसिंह रूपामध्ये होते. प्राणी आपल्या बछड्यांवर, आपल्या छाव्यांवर, आपल्या मुलांवर चाटून प्रेम करतात. आपण हात फिरून प्रेम करतो, मुका घेऊन प्रेम करतो. चाटत होते भक्त प्रल्हादाला भगवान नरसिंह, आणि म्हणत होते, प्रल्हादा काहीतरी माग. तो म्हणायचं, काय मागू देवा, आणि काय कमी आहे? मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. दुनिया में होंगे लाखों, तुझ जैसा कौन होगा, तेरे जैसा बंदा परवर भला ऐसा कौन होगा. थामा है तेरा दाम, आराम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. देवा, तुमच्या कृपेने माझं सगळंच काम व्हायला लागलं. मी का मागू? आणि मागू तरी कोणतं? ह्या संसारिक वस्तू. संसार की आंधी में बह जाने का डर है. वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज बोलतायत, विषयों की हवा छूटी, सब वदन चुमी भूली, ममता की उड़ी काटी, सब वदन चुमी भूली. इस क्रोध की अग्नि में जल जाने का डर है. मागत नाही. पुन्हा आग्रह करतायत, अरे प्रल्हाद काहीतरी माग, काहीतरी माग. नाही म्हटलं देवा काय, आणि मला समजतोच काय. मग देव रागावले. शेष महेश गणेश दिनेश सुरेश ही जाईनी अनंतर ध्यावे,
आदि अनादि अनंत अखंड अखेंद अभेद सुभेद नारद शुक व्यास रचे पची हार न कोपुनी पार न पावे. बस कधीपासून म्हणतो काहीतरी माग, कधी म्हणतो काहीतरी माग. मी प्रसन्न झालो काहीतरी माग. प्रल्हादालाही वाटलं आपण काही मागत नाही ना, म्हणूनच देव रागावलेले दिसतात. मग हात जोडले. मी काही मागत नाही, हा दांभिकपणाचा आळ माझ्याकडे येईल. म्हणून प्रल्हादाने हात जोडल्याने सांगितलं देवा तसं तर मला काही नको, पण तुझी इच्छाच आहेत ना, मग हेच दे. काय दे? यद्राशिस में कामान वरांस्तुम वरदर्शव कामान मृत्य सौरोहम भवतस्तुरुणे वरम. भागवतातील श्लोक आहे. म्हटलं मला काही नको, पण द्यायचं आहे ना देवा, एकच दे, माझी कामनाच नष्ट कर. आता मला सांगा, मागण्याची कामना, कामना म्हणजे इच्छा, इच्छाच नष्ट कर, मागण्याची आशाच संपव, असं मागितलं काय शिल्लक राहिलं? मग या ठिकाणी देवाला मागणी मागितली का मागणी टाकली? मागणी टाकली. हा माझ्या तुकोबरायांचा ज्ञानवंश आहे. प्रल्हाद, नारद, पराशर कोणी मागितलं नाही महाराज. मग प्रल्हादाने जसं मागितलं ना, मागायचं असेल तर तुकोबराय सुद्धा अभंगाच्या चरणात पहिल्या हेच दान दे गा देवा, हेची 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 दान दे गा देवा. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडीन, गुण गायन आवडीन, गुण गायन आवडीन, गुण गायन आवडीन, गुण हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. महाराज मागतायत प्रल्हादासारखे. प्रल्हादानी मागणी मागितली, मागणी टाकली. या ठिकाणी तुकोबार आहे. आम्ही कोणाला न मागत नाही म्हणणारे तुकोबार आहे. त्यांच्या गाथ्यामध्ये 125 अभंग मागणी पर आहे. मग आता मला सांगा, मागणी कोणी मागावी? हा, जो अपूर्ण आहे त्यांनी मागणी मागावी. अपूर्ण कशाला म्हणतात? ज्याच्याकडे मल आहे, ज्याच्याकडे विक्षेप आहे, ज्याच्याकडे आवरण आहे. थोडं तात्विक चिंतन सांगतोय 5-6 मिनिटात. ज्याच्याकडे मल आहे, आवरण आहे, विक्षेप आहे, याला पामर म्हणावा. ज्याचा मल गेला, विक्षेप आणि आवरण शिल्लक आहे, याला विषयी म्हणावा. ज्याचा विक्षेप गेला, फक्त आवरण शिल्लक आहे, त्याला जिज्ञासू म्हणावा. आणि ज्याचा आवरणही गेला, त्याला संत म्हणावा. उदारा सर्व ये वैते ज्ञानित्वात्मयमेवस्तम अस्तित्वम संयुक्तात्मा मामैवानोत्तमाम गतिम. चौथी याचे ठाई काहीची करणे नाही, ऐसा भक्ती पायी ज्ञानी ऐकू. काम नाही, काम नाही, काम झालो पायी रिकामा, झालो पायी रिकामा, काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, झालो पायी
काम नाही झालो पायी रिकामा. लक्षात घ्या. मग मला सांगायचं तुकोबा आहे पूर्ण की अपूर्ण? अपूर्ण त्याला म्हटलं, मी आता सांगितलं मल विक्षेप आणि आवरण ज्याच्या जवळ आहे तो अपूर्ण. तुकोबा आहे कसे पूर्ण म्हणावं तर मागणी मागतात. मागणी मागणारा मनुष्य पूर्ण नसतो. लक्षात घ्या. थोडं चिंतन सांगेन. अपूर्ण म्हणावं तुकोबारायांना. मल मल म्हणजे पापाची वासना. तुकोबारायांकडे पापाची वासना होती का? बोला. तुकोबारायांकडे त्या काळामध्ये काही देहूच्या लोकांनी एक अशी सौंदर्यवान असणारी एक स्त्री पाठवली तरुण. त्या स्त्रीला तुकोबाराय पाहतात आणि बोलताय ते माते जाई वो माते न करी सायास. जाई वो माते न करी सायास. जाई वो तू माते न करी सायास. जाई वो तू माते न करी सायास. हो जाई वो तू माते न करी सायास. 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 आम्ही विष्णुदास तैसे नाहे. आम्ही विष्णुदास तैसे नोहे. हात जाई वो तू माते न करी सायास. 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 हा. जाई वो तू माते न करी सायास. जाई वो तू माते न करी सायास. हे माते सायास न करी. जाई हो तू जा. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार. तरी देवमध्ये नर थोडे झाले. जा ना ग. याचा अर्थ आहे तुकोबारायांजवळ कामाची अर्थात पापाची वासना. काम करतो बंदिकाने तुका म्हणतील इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसाई. काम करतो बंदिकाने तुका म्हणतील दोन्ही इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसाई. आम्ही झालो गोसाई. आम्ही झालो गोसाई. हा झालो गोसाई. आम्ही झालो गोसाई. झालो गोसाई. आम्ही झालो गोसाई. आम्ही झालो गोसाई. आम्ही झालो गोसाई. काम करतो बंदिकाने बंदिकाने तुका म्हणतील दोन्ही ओ इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. 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 तशी ही चाल सोपी नव्हती महाराज. अवघड आहे. पुन्हा एकदा काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाची दिने आम्ही झालो गोसावी. सोपं नाही. म्हणजे तुकोबारायांजवळ मल नावाचा दोष नाही. तरी पण तुकोबाराय म्हणतात हे दान दे गा देवा. हे दान दे गा देवा. विसरण व्हावा. विसरण व्हावा. तुझा विसरण व्हावा. तुझा विसरण व्हावा. तुझा विसरण व्हावा.
दुसरा दोष आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, हा वेदांताचा दोष. तुकोबारायांजवळ विक्षेप होता का? ऐका, तुकोबारायांजवळ विक्षेप होता? आमच्याजवळ विक्षेप आहे म्हणा. आमचं मन चंचल आहे, तसं मन चंचलच आहे. चंचल मी म्हणा कृष्ण परमार्थी बलवत्तरम तस्याहम निग्रम मन्ये वायुरेव सुदुष्करम मनोनी देवा ऐसे कैसे घडे जे मरकट समाधी घेईल का राहा म्हणत लिया राहील महावातू. आमचं मन आहे किती चंचल आहे आमचं मन. एक म्हातारी, ऐकताय ना माता भगिन्यांनो, इकडे पहा. अगं मावल्यांनो, हां बस 15 मिनिट राहिले, फक्त 15 मिनिट. तुम्ही तिकडे जर पाहिलं आणि त्या पोराला डिस्टर्ब लागली तर मग नाही, तुम्ही येणार आहे का उतरवायला सांगा बरं. आणि त्याची आई तरी इथे आहे का? मग मलाच यावं लागेल की नाही तिथपर्यंत. कशाला मला एवढ्या दुरून बोलवताय? पाया पडते तुमच्या, 15 मिनिट माझ्याकडे पहा. मला डिस्टर्ब झाली ना, मी माझ्या बायकोला सांगेन डिस्टर्ब काय. पण तुम्ही 15 मिनिट माझ्याकडे पहा. 15 मिनिटात थांबतोय पहा. एक आजी कीर्तनाला आले, मन किती चंचल आहे याच्यावर बोलतो. आणि ती आजी कीर्तनाला आल्यानंतर मी थोडा करुण रसामध्ये प्रवेश केला. आणि ती आजी अशी रडत होती ना, मी जसं जसं सांगत होतो तशी वक्सा बोक्षी रडत होती. कोण? आजी. मग मला आणखीन बरं वाटलं आणि मी थोडं नवीन आणखीन सांगण्याचा प्रयत्न केला. लेकुराचे इथ वाये माऊलीचे चित. मग तर ती आजी दम घेऊन म्हटलं जमले का आता. मग मी थोडा पुढचा गेअर टाकला. आई माझी मायेचा सागर. मग तर म्हातारी म्हटलं बरं झालं, कीर्तन संपलं. आजीला म्हटलं आजी वा. कोणी कोणाला माझं कीर्तन आवडलं नाही, आवडलं, ऐकलं नाही, इकडे तिकडे पाहत होते, इकडे पाहत होते, काही फरक पडत नाही. पण तुला आहे ना आजी, तुला नक्कीच माझं कीर्तन आवडलं असावं म्हणूनच तू फुसकांडून दम घेऊन रडत होती. लेवा महाराज, काय तुमच्या कीर्तनाचा माझ्या रडण्याचा अर्थार्थी काहीच संबंध आहे? म्हटलं हा तर चावडीवर दरोड आहे, काय संबंध? म्हटलं महाराज खरं सांग का? म्हटलं आतापर्यंत काय खोटंच ऐकत होतो का? खरंच सांग. म्हटलं खरं सांगू? म्हटलं खरंच सांग. काय झालं? तुमच्या कीर्तनात मला रडायला येण्याचं कारणच असं आहे म्हणे, मी माझ्या गावात स्टँडवर राहते. स्टँडवर रोज म्हटले माझ्या घराजवळ एक मुक्कामाची बस एसटी यायची. माझ्याकडे असे एवढा एक बोकड होता म्हणे महाराज, एवढा असा, खूप छान होता हो, अशी मस्त सुंदर दाढी बिडी सगळी होती त्याला, सुंदर. रोज म्हटले तो बोकड त्या गाडीच्या मागे जाऊन बसायचा. गाडी निघाली की घरी यायचा. रोज गाडीच्या मागे जायचा, बसायचा. गाडी निघाली की घरी यायचा. रोज जायचा, गाडीच्या मागे बसायचा. गाडी निघाली घरी यायचा. एक दिवस काय झालं बाबा, एक दिवस तो बोकड आला, गाडीच्या मागच्या चाकाखाली बसला. ड्रायव्हरच्या लक्षात आलं नाही, ड्रायव्हरनी रिव्हर्स टाकला, गाडी मागे गेली, माझा बोकड मेला बाबा. आजी, तुझा बोकड मरण्याचं माझ्या कीर्तनाचा संबंध काय? म्हटले बाबा, तू जसा जसा कीर्तन करत होता ना, तशी तशी माझ्या बोकड्याची आठवण येत होती. म्हटलं कसं काय? त्याला सुद्धा तुझ्यासारखी अशीच दाढी होती. जसा जसा तू बोलायचा तुझी दाढी हालायची, मग मला माझ्या बोकड्याची आठवण यायची. म्हटलं आजी खरं सांगू, तेव्हा मला दाढी होती, तेव्हापासून मी दाढीच काढून टाकली. रडेस पुंदे नाकावडी, रडेस पुंदा नाकावडी, हे रडे पुंदा नाकावडी, देखोले पुराना कांची दाढी, हो देखोले पुरानी काची दाढी, हे रडे पुंदा नाकावडी, रडे पुंदा नाकावडी, रडे पुंदा नाकावडी, रडे पुंदा नाकावडी. रडे पुंदे नाकमोडी,
का देखोनी पुराणिकाची दाढी, म्हणजे तुकोबारायांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला. हा का, हे आपलं मन आहे, आपलं मन. पण माझ्या तुकोबारायांची असणारी मनाची स्थिती चंचल आहेत का? आणि जर चंचल असती तर तुकोबाराय असे म्हटले असते का, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. देखील तुमच्या चरण निवांत राहिले मन, कासया तेजीन आपुला गे माय, प्राण आपुला गे माये कासया तेजी, हा कासया तेजीन प्राण आपुला गे माये. माझ्या संतांचं असणारं चित्त, माझ्या तुकोबारायांचं चित्त चंचल नाही, तुकोबारायांचं मन चंचल नाही. याचा अर्थ विक्षेप नावाचा दोष माझ्या तुकोबारायांजवळ नाही, तरी तुकोबाराय बोलतात त्याचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा. तुझा विसरण भावा, 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 तुझा विसरण भावा. त्यांनी तर चावडीवर दरोडा टाकला, तो बसल्या बसल्या गुळ विसरला. महाराज गुळ पाहिजे असा म्हणत होता, म्हणून उठवावं लागलं, दे गुळ थोडा, विठाला 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 विठाला. आता राहिला आवरण. आवरण म्हणजे आत्मस्वरूपाविषयी अज्ञान. काय आहे, वेदांत सांगताना थोडं जड गेलं नाही पाहिजे म्हणून फवारा मारावा लागतो, बाकी काय नाही. आत्मस्वरूपाविषयी अज्ञान. कोहम कत्मिदम जातम को वै कर्ताश्च विद्यते उपादाम किमशे विचारे स्वयमेदृशः. आहे मी कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. ज्या याला आत्मस्वरूपाविषयी अज्ञान याला म्हणतात आवरण. माझ्या तुकोबारायांजवळ आवरण होतं का? आवरण असतं तर तुकोबाराय असे म्हटले असते काय, देव पहावयाशी गेलो देव तेथे देवची होऊन ठेलो. याचा अर्थ तुकोबारायांजवळ आवरण दोष सुद्धा नाही, तरी तुकोबाराय का बोलतात त्याचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा. तुझा विसरण भावा, 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 तुझा विसरण भावा. आणि शेवटचा प्रश्न, तुकोबाराय म्हणतात देवा हेच दान दे, तुझा विसर होऊ देऊ नको. मला सांगा, तुकोबारायांना देवाचा विसर होता का? तुकोबारायांना हे माहीत होतं ना, विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84. हे तुकोबारायांना माहीत होतं. मग हे माहीत असताना तुकोबाराय असं का म्हणतात तुझा विसर न व्हावा? याचा अर्थ तुकोबारायांना विसर झाला असं करीत होत धरल्या जात. पण सांगतोय तुकोबारायांना विसर नव्हता. दिनराजरिहाचे दोंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र नकडे दिवस नकडे अंगी खेळे दैवते गोविंद गोविंद मना लागलिया छंद. सुखे शेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. नो हे मग बाधा काळदूत ये मागे. दुसरी गोष्ट, सदा नाम घोष करू हरी. हे सगळं प्रमाण तुकोबारायांच्या. याचा अर्थ तुकोबारायांना विसर नाही, तरी तुकोबाराय बोलतात हेची दान देगा देवा. याचं चिंतन शेवट 1 मिनिटामध्ये सांगेन. आणि या ठिकाणी मागणी मागत असताना तुकोबारायांना देवाने विचारलं, का हो तुकोबाराय
मी जर हे तुम्हाला दिलं तर तुम्ही काय कराल? अभंगाचं दुसरं चरण. गुण गायन आवडी गुण गायन आवडी गायन आवडे गुण गायन आवडे माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडे गुण गायन गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी याची माझी सर्व जोडी. मला जर हे दान दिलं, गुण देवाचे गुण आपण पाहिले. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सहाही गुण वै देवस्थित म्हणून येतो भगवंत. तुझे मी गुणानुवाद आवडीने गाईल, आवडीने परमार्थ करावा. ऐकताय ना? आवडीने कीर्तनाला आलात, आवडीने ऐकावं. सवडीने जर आलात तर तुमची श्रद्धा कमी होते. तुमची श्रद्धा नाही असं सिद्ध होतं. कारण श्रद्धा मयोयम पुरुषो यो हे श्रद्धा ऐशानी हे सकळ जगदंबर निखिळ श्रद्धेचा केवळ ओतला असे. माणूस हा श्रद्धेने ओत पुरत धरलेला आहे. जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं. महाराज म्हणतायत, मी तुझे आवडीने गुणानुवाद गाईन. याची माझी सर्व जोडी, ज्याच्यासाठी हे मला जोडी मिळाली. पाहेपा शिराच्या गावा जया लागी आला तो पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. मी आवडीने गुणानुवाद गाईन, याच्यासाठीच हे मिळालं. कारण मग तुकोबारायांना देव म्हटले, हो तुकोबाराय वेळ थोडा जास्त होतोय, काहीतरी वेगळं मागा. मुक्ती पाहिजे का? संपदा पाहिजे का? महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती धना संपदा संसार सर्व देई सदा संसार सदा. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा सदा देई सदा देई सदा. क्या बात आहे, वा. याला म्हणतात समय सूचकता. हेच महाराज बऱ्याचशा लोकांजवळ हेच नाही. अहो गायक काय आहे, कीर्तनकारांजवळ समय सूचकता नाही. जेवणाच्या वेळेस गर्दी होती, लोकांना कीर्तन करायला वाटतं माझ्यासाठीच झाली की काय. मग 9ची वेळ संपल्यावर सुद्धा तो बोंबलतच असतो, ओरडतच असतो, कीर्तन सांगतच असतो, कीर्तन करतच असतो. बाबा ते तुझ्यासाठी नाही. 7 ते 9चं कीर्तन असेल आणि जर ते 9ला 5 मिनिट कमी असताना येत असेल, बाबा ते तुमच्यासाठी नाही. लक्षात घेत जा बाबा कधी कधी. चांगलं आहे, तुमच्या भाग्यात आहे. अन्नमान धन येतो प्रारब्ध आधी. पण जे सुरुवातीला आले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, होऊन जाऊ द्या. न लगे मुक्ती आणि संपदा. किती मुक्ती आहे? मी 5 सांगितलं. भागवतामध्ये 5 आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता आणि सारष्टिता. सारष्टिता म्हणजे देवाच्या ऐश्वर्यासारखं ऐश्वर्य प्राप्त होणे. परमपूजने प्रातस्मने गुरुवर्य चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर ह्या संबंधाने जास्त चिंतन करतात. आणि मी भागवतकार आहे, तुम्हाला माहीत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, 5 जरी मुक्त्या असेल तरी माझ्या ज्ञानोबरांनी 4च मुक्तीचा अवलंब केला. म्हणून तेने मुक्तीचारी 4च
सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. मला मुक्ती न लगे, न लगे मुक्ती. आणि ह्या याच्यामध्ये सगळं चालं. संपदा न लगे, धन न लगे, सत्ता न लगे, संसार न लगे, न लगे आणि याच्यामध्ये. कारण धन, ज्याच्या ठिकाणी धन येतं, 15 अनर्थ सांगितले भागवतांनी. भागवतामध्ये श्लोक आहे, स्थेयम हिंसा दंभ काम क्रोध स्मयमध्ये भेद वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानीच. आणि विद्यारण्य स्वामींनी पंचदशी या विषयामध्ये सांगितलंय, अर्थानामर्जने ते क्लेश तथैव परिपालने आये दुःखम वे दुःखम दिगर्थान क्लेशकालीनः. धनाच्या जवळ 15 अनर्थ आहे. म्हणून न लगे संपदा. पाहिजे काय? संत संग देई सदा. संगतीचा जीवनामध्ये फार मोठा परिणाम होत असतो. महाराज गर्भवास चुकणार नाही. खुशाल घाला, तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आमाशी. हे देवा खुशाल गर्भवासात घाला. पण दुःख आहे ना बघा, गर्भवास आणि सुख हा शब्द फार फार विरळ आहे. कारण विष्टाले पचहूकडे, नाकी तोंडी क्रमिकडे, गर्भवतीचे कष्टगाडे कोणापुढे सांगावे. किंवा ज्ञानोबराय बोलतात, मातेची या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी 9 मास वरी जन्म जन्मुनी मरती. हा देव नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. बस अमंगळ तिचा बांधा विष्टाले पचवूकडे. अमंगळ आहे ते माहित आहे. तुम्ही स्नान करताय ना, रोज स्नान करताय की नाही? आंघोळ अंग धुताय ना. मग आंघोळ केल्यानंतर आता एकच सांगतोय, आंघोळ केल्यानंतर 5 मिनिटांनी थोडी अशी थुंकी लावायची, असं अंगाला असं घासायचं, असा वास घ्यायचा. एवढा सुंदर येतोय. कसा येतोय? रव रव दुर्गंधी रे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तुम्ही किती लावा लक्ष, हे मातीत होणार आहे मिक्स आणि हे ठरलंय फिक्स. म्हणून अध्याय सुख आणि गर्भवास. गर्भवासाचे दुःख गाडे, गर्भवतीचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. एवढं अवघड आहे. महाराज म्हणतात सुखे घालावे आम्हाच. पण एक सांगू, तुकोबरायांच्याच प्रमाणात बोलतोय. ज्या अर्थी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी, त्या अर्थी तुकोबरायांना माहीत आहे गर्भवाशी दुःख नाही येता जाता. हृदयी असता नाम तुझे. तुझं नामस्मरण जर माझ्या हृदयात असेल तर मला येण्या जाण्यात दुःख नाही. हे तुकोबरायांना माहीत असल्यामुळेच तुकोबराय म्हणतात सुखे घालावे आम्हाशी गुण गाईन आवडी याची माझी सर्व जोडी. ठोबा रखुमाई आता एवढं सुंदर मी चिंतन केलं, भजन केलं. 5 मिनिटामध्ये मला थांबायचं आहे. पण तुमचं आपलं महाराज बोंबलतच आहे, महाराज कीर्तन करतो ना, आम्ही असे पाहताय टकामक, जसं तुमच्या डोळ्यातून जीव गेलाय. असं नका करू. लगेच आपल्याला 5 मिनिटात सेवा संपायची. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. त्याच्यासाठी आवडीने करा. गुण गाईन आवडे हेची माझी. आवड शब्द महत्वाचा आहे ना. सर्वांनी हात वर करा. चला आजच्या दिवस हात शाबास. धन्यवाद. उद्या पण तर राहू द्या, बरं वाटतं असं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल
सद्गुरु जोगा महाराज रोकडवा महाराज बोलो रे भाई सब संतना की ज्ञानेश्वर शंका उपस्थित केल्या त्याचं समाधान करतोय. तुकोबाराय पूर्ण असताना सुद्धा तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. हे योग्य का? दुसरी गोष्ट तुकोबारायांना माहित आहे आपण कोणाजवळ मागावं. काही काहींचा अधिकार असा असतो त्याचं देण्याचं सामर्थ्य नसतं तरी पण एखादा याचक त्याच्या घरी मागण्यासाठी जातो. एखाद्याचं सामर्थ्य असतं पण याचक कमी पडतो. कधी कधी सामर्थ्यही नसतं आणि याचक जातही नाही. कधी कधी सामर्थ्य असतं आणि याचकाला मिळतं. पहिली गोष्ट, एखाद्या याचकाला राजा प्रसन्न व्हावा. ए बाबा प्रसन्न झालो, काय पाहिजे? काही नाही, तंबाखू आहे पण चुनाच नाही. अरे येड्या, राजा प्रसन्न झाला बाबा, तंबाखाला चुना मागतोय. तसं तुकोबाराय अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याला मागणी मागतात. देणारा समर्थ आहे, मागणारा सुद्धा समर्थ आहे. नाही तर काही तोंडापुरतेच बोलतात हो. एका ठिकाणी मी कीर्तन केलं काल्याचं, उशिरा सुरू झालं, चांगलं अभंग घेतला होता. तुझी हे संगती झाली आमुची निश्चिंती नाही देख. एवढं सुंदर चिंतन झालं महाराज. 12:30-1 वाजता मी थोड्या बोबड्या गवडणीला सुरुवात केला काल्याची. दाय बा तूत ना आम्ही नाही येत तू या थंगले बा, आम्ही तुझ्या संगती येणार नाही. झालं काय रे? ताय झालं ताई चालतो. पलवातील वतले लई दोला झाला, मी तली बोले म्हणून तुला साधेला. तुला वाटले याला ताई थांबत नाही. तानू थांबाले थांबाल आपुल्या ताई, तुत्ता थांबाले थांबाल आपुल्या ताई. मग लोकांना एवढं आवडायला लागलं. लोकांच्या चेहऱ्यावर जसं आता तुम्ही सर्व प्रफुल्लित आहे की नाही, तुम्हाला वाटायला लागलं आणखी 1 तास तरी महाराजांचं कीर्तन चालायला पाहिजे. हे तुमच्या चेहऱ्यावर ओळखतो मी. पण काळजी करू नका, मी तुमचे 12 वाजवणार नाही. तिथे 12:30पर्यंत कीर्तन केलं होतं. लगेच आता यद्दा दवल्याच्या धली तोली तलाले दिले, उतली दौलन मलाच धरलं माझं पेकाल मोलले. तानू थांबाले थांबाल आपुल्या ताई, तुत्ता थांबाले थांबाल आपुल्या ताई. दूध तुझ्या तात तुत्त तुझ्या तल पाहिलं. विष्णुदात नामा म्हणेन तुझ्यात कुपेने तल्लो. तानू थांबाले थांबाल आपल्या ताई, तुत्ता थांबाले थांबाल आपल्या ताई. हे काल्याच्या कीर्तनात तुम्हाला उद्या ऐकायला मिळेल. मी कशाला उगाच तुमचा वेळ व्यर्थ घालू. फक्त मला एकच सांगायचं, असं सुंदर सुंदर रंगीत संगीत कीर्तन चालू होतं महाराज. लोक प्रफुल्लित झाले आणि मी थकलो. 12:30-1ला कीर्तन संपवलं. एवढी भूक लागली होती. जरी झाला संन्याशी तरी माध्यान्नाशी. म्हणजे पहा लोक किती हुशार आहे. बाहेर गेलो आणि एका आजीने आवाज दिला, ए बाबा इकडे. काय आजी? रात्री कीर्तन तुझंच होतं वाटतं. म्हटलं हा, जागराचं कीर्तन माझंच होतं. दूर अंतर असल्यामुळे दोन्ही दिवसाचं कीर्तन माझंच होतं, जागर आणि काला. येण्या जाण्यासाठी सुद्धा सोयीस्कर होतं आणि त्यांनाही जास्त ताण पडत नाही म्हणून काला जागर माझ्याकडे. अरे वा वा वा, छान झालं रे, चांगलं झालं रे कालचं कीर्तन. आजचं तुझंच होतं का? म्हटलं हा आजी, तुला सांगितलं मी काला आणि जागर. काल्याचं तुझंच होतं? हां बरं झालं बरं झालं. मग इकडे का भूक लागली का? ज्या आरती आजीने विचारलं ना त्या आरती मलाही बरं वाटलं की चला कोणतरी आपली काळजी घेते. हा म्हटलं आजी, मी सुद्धा एवढंच तोंड केलं. हा आजी, लय भूक लागली. जरी झाला संन्याशी तरी माध्यान्नाशी
लय भूक लागली. असं लय लागली. हा ना आजी लय लागली. बरं बरं बरं. कोणत्या गावचा रे? पुणे जिल्ह्यातला आहे, जुन्नर तालुका. कुठला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या शिवनेरीपासून माझं 3 किलोमीटर गाव आहे वडच. असं बरं बरं बरं. आई बाप? बाबा गेले लहान असताना. आई आहे. कुठे शिकला एवढं मोठं? एवढं मोठं मी आळंदीला जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये होतो. 12 वर्षे आळंदीला राहिलो. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी BA केलं, नंतर मी MA केलं, आता मी डॉक्टर झालो. हा असं आहे वय. आई आहे नाही? हां आई पण आहे. मुलं बाळं आहेत ना? एक मुलगा आहे, कॉलेजला असतो मुंबईला. बरं. मुलगी 10वीला आहे, छान आहे, चुनचुनीत आहे, 1 नंबरला हुशार आहे. बरं बरं. मुलगा आहे मुलगी आहे. बरं आहे बरं आहे. लग्न झालं का रे मग तुझं? नाही कळलं. अगोदर पोरं विचारले मग म्हणते लग्न झालं का? आता काय उसने आणले का? बरं जाऊ दे. लय भूक लागली. हा ना आजी लय भूक लागली. खरंच खरंच. कुठेतरी जा बाबा काहीतरी खाऊन घे. कुठेतरी जा काहीतरी खा. असे दानशूर लोक असतात. एका ठिकाणी तर कीर्तनाला गेलो, कीर्तन झाल्यावर जेवायला गेलो, त्या आजीने सगळं काही वाढलं, पण भजी पापड कुरवड्या त्या वाढल्याच नाही, त्या चुलीवरच होत्या. बरं महाराज लोक हीच गाव तीच गाव, भिकाऱ्याला 40 गाव, महाराजांना 4000 गाव. आणि मग बऱ्याच गावचा महाराज पाणी पिलेला असता माझ्यासारखा. बऱ्याच गावचं पाणी पिलेलं असतं. आणि मग आजी काय काय सांगावं, एवढा मोठा साप निघाला. केवढा महाराज? एवढा मोठा तुम्ही विचारू नये, आम्ही सांगू नये. नाही सांगाच महाराज केवढा मोठा होता. राहू द्या आता जेवण झालं. नाही नाही आत्ताच सांगा महाराज केवढा. एवढा मोठा होता. हे आमचं ताट आहे ना, या ताटापासून तर त्या चुलीवर भजे कुरडे पापड दिसतात ना, तेवढा लांब होता. म्हटलं आत्ता ग बया ते वाढायचंच राहिलं महाराज, सॉरी बरं का, क्षमा करा. मग आली म्हटलं येडी हळद कधी वाढती लवकर. लक्षात घ्या, असे जर देणारे असेल तर कसं व्हायचं? तुकोबाराय ज्यांना मागतात ते अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा आहे, भगवान श्री पंढरीशी परमात्मा. देणारा दाता समर्थ आहे आणि मागणाऱ्याला गरजच नाही. मागतच नाही म्हणतात तुकोबाराय. मग तुम्ही म्हणताय हे मागणी मागितली ना, महाराज हे मागणी तुकोबारायांसाठी नाही. ही जर मागणी तुकोबारायांसाठी असती तर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती यांनी त्या काळी माझ्या तुकोबारायांकडे नजराना पाठवला. तरी तुकोबाराय म्हणतात देवट्या छत्रघोडे हे तो बऱ्यात न पडे, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्यूके समान. म्हणजे मला सांगा तुकोबारायांना त्या गोष्टीची गरजच नाही. मग मागणी कोणासाठी मागतात? मागणी तुकोबारायांसाठी नाही, मागणी आपल्यासाठी. हा मागणी आपल्यासाठी. आपल्यासाठी मागणी काय? कारण आपण काळाच्या पडद्याआड चाललो. घडी घडी काळ वाट याची बाहेर, अजून किती आहे अवकाश. हा वाट. तुकोबारायांना हिताचा कळवळा येतो, हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा, काळा हाती पडती म्हणून हिताचा कळवळा येतो. हे काळा नळाचे तोंडी पडली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडी तव हे सगळे आपण काळाच्या हाती पडायला लागलो. म्हणून तर संत बोलतात ना, बुडत हे जेवण न देखवी डोळा येतो कळवळा. म्हणून या काळाच्या हाती आपण पडतोय म्हणून तर संत बोलतायत. ऐका. आणि तुम्ही ऐकत नसाल तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरग शेवटी बा काळ बांधून येईल, सलग शेवटी बा, सरग शेवटी बा काळ बांधून येईल, सरग शेवटी बा. एका जनार्दनी बा आमच्या काय जाईल, एका जनार्दनी बा आमच्या काय जाईल, आमचे काय जाईल. पिंगळा 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 माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोले 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 का पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोले 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 का पिंगळा माधवारी. डौरा फिरवितो डुग डुग ऐका, डौरा फिरवितो डुग डुग ऐका, डौरा
बोल बोली तो देखा पिंगला माधवारी पिंगला माधवारी बोली बोली तो देखा पिंगला माधवारी ओ पिंगला माधवारी बोल बोली तो देखा पिंगला माधवारी पिंगला माधवारी बोली बोली तो देखा पिंगला माधवारी पिंगला माधवारी बोल बोली तो देखा पिंगला माधवारी पिंगला माधवारी बोली बोली तो देखा पिंगला माधवारी बोली बोली तो देखा पिंगला माधवारी पिंगला माधवारी बोली बोली तो देखा पिंगला माधवारी पिंगला माधवारी बोली बोली तो देखा पिंगला क्या बात आहे वा. पुन्हा एकदा महाराजांसाठी आणि गायकांसाठी आणि या छोट्या छोट्या भक्तिशक्ती गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आपल्या या खंडाळे गावाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि या सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा उदाहरण. महाराज पाठ असा आहे मी जसा म्हटलं, हे जरी न ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी न ऐकाल दुसरा कोण, सरत्य शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत्य शेवटी बा एका जनार्दनी बा आमचे काय जाईल. एकाला विचारलं पिंगळा कोणाचा, म्हटले खोले महाराजांचा. म्हटले बाबा पिंगळा खोले महाराजांचा नाही रे, पिंगळा एकनाथ महाराजांचा आहे. खोले महाराजांसारख्या पवित्र असणाऱ्या मुखातून, चांगल्या मुखातून आल्यामुळे त्याला उठाव प्राप्त झाला आणि सर्व लोकांना आवडला. म्हणून खोले महाराजांना सुद्धा साष्टांग पाठ. एका जनार्दनी बा आमचं काय जाईल, कॉपीराईट होऊ नये ना म्हणून. पिंगळा 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 माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी. आणि त्याचं ध्रुवपदच आहे, डौर फिरवितो. तो जो पिंगळा येतो ना तो डौर फिरवितो आणि त्याचा आवाज येतो डुगु 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 डुगु. डौर फिरवितो डुग डुग ऐका पिंगळा 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 माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी. आपला कीर्तनाचा वेळ संपला. एकाच शब्दामध्ये उत्तर देतो, तुकोबारायांना मागण्याची गरज नाही, हे आपल्यासाठी मागितलं का, कारण मागचा येणारा जो समाज आहे, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्दैवे तरोजन सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते, येत वडील जय जय करीती तया नाम धर्म ठेविती, त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. मार्ग दावून गेल्या आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते देण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. आपण ज्या पद्धतीने मागितलं त्या पद्धतीने येणारा समाज, येणारे लोक मागेन याच्यासाठी, अर्थात आपल्यासाठी माझ्या तुकोबारायांना मागणी मागावी लागली. हेची दान दे गा देवा. नाही तर तुकोबारायांना विसर नव्हता तरी म्हणावं लागलं, तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुकाराम 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 तुकाराम
वाजता कीर्तन लागलं, बरोबर 2 तास झाले कीर्तन संपलं. जाता जाता सर्व ग्रामस्थ मंडळी, या गावातील असणारे सरपंच असेल, पोलीस पाटील असेल, तंटामुक्ती अध्यक्ष असेल, या सप्ताह मंडळाचे अध्यक्ष असेल, सर्व ट्रस्टी, त्याचबरोबर हे सर्व असणारी आमची तरुण मंडळी आणि तरुण मंडळींचं असणारं सहकार्य, त्यांच्याच माध्यमातून हा कार्यक्रम चालू आहे. आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य अरुणजी महाराज उंबरेकर यांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली. आदरणीय हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय अभिनवहृदय संतोषजी महाराज खेडकर महाराज, संतोषजी महाराज खेडकर या ठिकाणी उपस्थित आहे. परमश्रद्धेय मोरे बाबा, आदरणीय वसंतजी महाराज आदी सर्व आमचे काका महाराज असेल, सर्व महाराज मंडळी, मृदंगवादक, सर्वांच्या चरणांमध्ये नतमस्तक होतो. एक सूचना देतो, ऐका. आज सकाळी तुम्ही मला पाहिलं असेल नसेल, आता तुम्ही पाहत आहात, मी सकाळी 7:30 ते 9:30 तुमच्या घरी होतो, पण तुम्ही मला घरात पाहिलंच नसेल. आज टी व्हीला सकाळी 7:30 वाजता मी कथा करत होतो नवनाथांची. तसंही मी जी टॉकीजला 62 वेळा जाऊन आलोय महाराज, 62 वेळा. कुलस्वामी खंडेरायांची कीर्तनं केले, कुलस्वामी खंडेरायांची कथा केली, त्यानंतर मन ह्या विषयावर तुकोबारांच्या अभंगांवर कीर्तन केलं, त्यानंतर पुन्हा काल्याची 4-5 कीर्तनं केले, पुन्हा कुलस्वामी खंडेरायांची कथा जी टॉकीजवर केली, आणि आता कंटिन्यू 4-5 दिवस माझं रेकॉर्डिंग चालू होतं. काल रात्री 12:30 वाजता रेकॉर्डिंग संपलं, धावपळ करत इथे आलो आणि पुन्हा आणखीन मला जायचं आहे. उद्यापासून, तसं आजपासूनच सुरू झालं, 21 तारखेपर्यंत आपल्या जी टॉकीज ह्या वाहिनीवर सकाळी 7:30 ते 9:30 हरिभक्तीपरायण डॉक्टर गजानन महाराज काळे यांच्या मुखारविंदातून श्री नवनाथांची सुंदर अशी कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पाहाल ना नक्की? कोण नाही पाहणार त्यांनी हात वर करा. तुम्ही नाही पाहणार? बरं, 2. आणि बाकीचे पाहणार ना, 2-3 आणि जाऊ द्या, नाही पाहिलं चालेल. बाकीच्यांनी हात वर केलं नाही म्हणजे तुम्ही सर्व पाहणार आहेत. तुम्हाला धन्यवाद. तर उद्यापासून 7:30 ते 9:30 जी टॉकीज वाहिनीवर ह्या महाराजांना आजच्यासारखं पाहू शकताय, ही माझी नम्र प्रार्थना आहे. पुन्हा एकदा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. मृदंगवादक, हार्मोनियमवादक, गायनाचार्य महाराज, विनयकरी, चोपदार आदी सर्वांच्या चरणांमध्ये नतमस्तक होतो. तुम्ही सर्व श्रोतृवर्ग, तुम्हाला सुद्धा कोटी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी झालेली सेवा रोकडोबाबांच्या महाराजांच्या, संत शिरोमणी सावता महाराज, भगवान श्री पंढरीश परमात्मा आणि रुक्मिणी माता, महादेव भगवान श्री पंढरीश महादेवांच्या आणि सर्व संतांच्या चरणांनी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल.